राजकीय वर्तुळातून राष्ट्रवादीमुळे भाजपमधील इच्छुकांची अडचण झाल्याचं दिसतंय। उमेदवारीसाठी अनेकांची भाजपला सोडचिठ्ठी पाहायला मिळाली आहे। भाजपमधील आउट गोईंगचं खापर राष्ट्रवादीच्या माथी फोडलं जातंय। राष्ट्रवादीमुळे भाजपमधील इच्छुकांची अडचण झाल्याचा आरोप होऊ लागलेला आहे। तर राष्ट्रवादीच्या महायुतीमधल्या समावेशाने अनेक इच्छुकांची आमदारकीची संधी हुकली आहे। विधानसभेच्या उमेदवारीसाठी अनेकांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्याचा आरोप होऊ लागलाय। राष्ट्रवादीमुळे भाजपमधील इच्छुकांची अडचण, उमेदवारीसाठी अनेकांची भाजपला सोडचिठ्ठी। भाजपमधील आउटगोईंगचं खापर राष्ट्रवादीच्या माथी। अजित पवार महायुतीत सामील होऊन वर्ष होऊन गेलं तरी राष्ट्रवादीबाबतच्या भाजप कार्यकर्त्यांच्या तक्रारी संपत नाहीयेत। भाजपमधून सुरू असलेल्या आउटगोईंगचं खापर राष्ट्रवादीवर फोडलं जाऊ लागलंय। राष्ट्रवादीनं महायुतीतल्या भाजपच्या दुसऱ्या क्रमांकाच्या बऱ्याच जागा व्यापल्यात, त्यामुळे अनेक इच्छुकांची राजकीय अडचण झाली आहे। राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी अनेक जणांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आणि ठाकरेंच्या शिवसेनेची वाट धरल्याचा आरोप होऊ लागलाय। निवडणुकीच्या तोंडावर अशी छोटी मोठी पक्षांतरं होत असतात, अशी सारवासारव भाजप नेते रावसाहेब दानवेंनी केली आहे। राजकारणामध्ये निवडणुका जेव्हा जेव्हा कधी अशा जवळ येतात तेव्हा प्रत्येक पक्षात थोड्याफार प्रमाणात अशा प्रकारची आवक जावक सुरू होत असते। स्वतःच्या महत्त्वाकांक्षेसाठी काही नेत्यांचं पक्षांतर होणं ही बाब साहजिक आहे। त्याचा कोणताही परिणाम महायुतीवर होणार नसल्याचं राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी म्हटलंय। स्वतःला आमदार होण्यासाठी इतर पक्षांमध्ये जाणं हे एक सामाजिक आता राजकीय जशा जशा निवडणुका जवळ येतील हे चित्र तुम्हाला पाहायला मिळेल, पण याचा फरक महायुतीच्या विजयावर कुठेही होणार नाही। शिवसेना भाजप नैसर्गिक मित्र आहेत, पण राष्ट्रवादीचं तसं नाही। शिवाय 2019 मध्ये राष्ट्रवादी भाजप शिवसेनेविरोधात लढली होती, ही बाबही महत्त्वाची आहे। महाराष्ट्रात महायुतीचं सरकार सत्तेत आणण्याच्या प्रयत्नात भाजपचे नवे चेहरे विधानसभेत जाणार नाही, हे मात्र तेवढंच खरंय। चेतन नावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।